गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण युनिट नंबर 4ला सुरुवात करणार आहोत. युनिटचे नाव आहे उत्पादन आणि रोजगारविषयक सिद्धांत. या युनिटमध्ये आपण एकूण 4 पॉईंटमध्ये या युनिटचा अभ्यास करणार आहोत. त्यामध्ये 4.1 या पॉईंटमध्ये JBCचा बाजाराचा सिद्धांत किंवा नियम याचा आपण अभ्यास करणार आहोत. 4.2 मध्ये आपण जेम्स केन्स याचा रोजगारविषयक सिद्धांत याविषयी अभ्यास करणार आहोत. 4.3 मध्ये आपण उपभोग फलनाची संकल्पना, त्याचे प्रकार, त्याचबरोबर उपभोग फलनावर परिणाम करणारे घटक याविषयी चर्चा करणार आहोत. आणि 4.4 मध्ये आपण गुंतवणूक फलन म्हणजे काय याविषयी चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर भांडवलाची सीमांत लाभक्षमता आणि गुंतवणूक गुणकाची संकल्पना याविषयी आपण अभ्यास करणार आहोत. अशा प्रकारे या युनिट नंबर 4 मध्ये आपण उत्पादन आणि रोजगाराविषयक जे विविध सिद्धांत आहेत, ज्या संकल्पना आहेत, त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 4.1 जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत. यामध्ये JBCने जो बाजाराचा सिद्धांत किंवा जो नियम मांडलेला आहे त्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. सनातनवादी अर्थतज्ञांनी रोजगारविषयक आणि उत्पादनविषयक जे सिद्धांत मांडले त्याच्यामध्ये JBCने जो सिद्धांत किंवा जो नियम मांडलेला आहे त्याला अर्थशास्त्रामध्ये खूपच महत्त्व असले आपल्याला दिसून येते. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ JBC याने आपल्या ट्रेटाइज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमिक्स या ग्रंथामध्ये बाजारपेठेचा सिद्धांत मांडला आणि त्याच्या मते प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये जेवढ्या वस्तूंचे उत्पादन केले जाते त्या सर्व वस्तूंचा बाजारात पुरवठा होऊन सर्व वस्तूंना मागणी आणि पुरवठा यांच्यात समतोल साधला जातो. म्हणजेच वस्तूचे उत्पादन हे वस्तूच्या मागणीबरोबरच असते. अशा प्रकारे JBCने वस्तूची मागणी आणि वस्तूचा पुरवठा हे समान असतात आणि त्यामुळे या दोन्ही घटकांची शक्ती ही समान असल्याची आपल्याला दिसून येते. अशा प्रकारचं मत JBCने आपल्या या सिद्धांतामध्ये मांडलेले आपल्याला दिसून येते. यामध्ये वस्तूचा पुरवठा हा उत्पादन प्रक्रियेद्वारे उत्पन्न निर्माण करत असतो. वस्तूचे उत्पादन केल्यामुळे उत्पादनाचे जे घटक आहेत, भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक यांना मोबदला म्हणजे उत्पन्न मिळत असते आणि हे उत्पादन घटक वेगवेगळ्या गोष्टीवर खर्च करत असतात. वस्तूच्या पुरवठ्यात वाढ झाली असता त्या वस्तूंचे उत्पादन करण्यासाठी जे उत्पादनाचे घटक वापरले जातात त्या उत्पादन घटकांना जे मोबदले मिळतात त्यामुळे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते. यामध्ये श्रमिकांना वेतन, जमीन मालकाला खंड, भांडवलदाराला व्याज आणि संयोजकाला नफा या स्वरूपामध्ये उत्पन्न प्राप्त होत असते. हे उत्पन्न म्हणजेच त्यांच्या हातातील खरेदी शक्ती असते. म्हणजेच या उत्पन्नाचा वापर ते विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी करत असतात. उत्पन्नातील वाढीमुळे एकूण क्रयशक्ती वाढली जाते आणि उत्पादन घटक आपल्याला मिळालेले सर्व उत्पन्न हे विविध वस्तूंच्या खरेदीसाठी वापरत असतात. त्यामुळे बाजारातील वस्तूंची मागणी वाढून सर्व वस्तूंना मागणी निर्माण होत असते. थोडक्यात वस्तूच्या पुरवठ्याइतकीच वस्तूकरता मागणी निर्माण होत असते. कारण उत्पादन प्रक्रियेमुळे निर्माण होणाऱ्या उत्पादन घटकांच्या उत्पन्न प्रवाहामुळे मागणी निर्माण होते आणि त्यामुळे एकूण पुरवठा आणि एकूण मागणी ही बाजारामध्ये समान असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच प्रत्येक पुरवठा हा स्वतःसाठी मागणी निर्माण करतो आणि त्यामुळे उत्पादन घटकांना रोजगार प्राप्त होऊन बेकारीची अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये दिसून येत नाहीत. यासाठी JBCने 2 महत्त्वपूर्ण प्रक्रियांचे या ठिकाणी स्पष्टीकरण केलेले आहे.
त्याच्या मते वस्तूच्या उत्पादनात दोन क्रिया अंतर्भूत असतात. त्यामध्ये एक पहिलीची प्रक्रिया किंवा क्रिया आहे ती म्हणजे वस्तूचे उत्पादन होणे आणि दुसरी जी क्रिया आहे ती म्हणजे उत्पादन घटकांच्या रोजगारीमुळे त्यांना उत्पन्न प्राप्त होणे. या दोन क्रियेमुळे ह्या दोन क्रिया घडून आल्यामुळे प्रत्येक पुरवठा हा वस्तूला मागणी निर्माण करत असतो. म्हणजेच उत्पादनातील वाढ आणि पुरवठ्यातील ही वाढ ही उत्पन्नात व खर्चात वाढ घडवून आणत असते. परिणामी मागणीत वाढ होते आणि अशा प्रकारे एकूण मागणी आणि एकूण पुरवठा हा समान झालेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी JBCने सूत्रच्या स्वरूपामध्ये ही संकल्पना स्पष्ट केलेली आहे. या ठिकाणी त्याने उत्पादनासाठी O ह्या अक्षराचा वापर केला आहे व उत्पन्नातील वाढीसाठी डेल्टा वाय आणि खर्चातील वाढीसाठी डेल्टा E. या ठिकाणी त्यांनी जे सूत्र मांडलेलं आहे ते म्हणजे डेल्टा O इज इक्वल टू डेल्टा वाय मायनस डेल्टा E. म्हणजेच उत्पन्नातील वाढ ही उत्पादनातील वाढ ही उत्पन्नातील वाढीवर आणि खर्चावर अवलंबून असते. उत्पन्नातील वाढीतून उत्पादन खर्चातील वाढ वजा केले असता उत्पन्नातील वाढ प्राप्त होत असते. अशा प्रकारे या ठिकाणी सूत्राच्या साहाय्याने त्याने याचे स्पष्टीकरण दिलेले आहे. जर अर्थव्यवस्थेत उत्पादनात वाढ झाली तर त्यामुळे लोकांच्या उत्पन्न पातळीत वाढ होऊन उपभोग खर्चातही वाढ होते. अशा प्रकारे उत्पन्न खर्चाचा चक्राकार प्रवाह जो आहे तो निर्माण होऊन अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी प्रस्थापित होत असते. जोपर्यंत वस्तूचा पुरवठा आपल्याकरता मागणी निर्माण करतो तोपर्यंत अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी निर्माण होत असते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमध्ये अतिरिक्त उत्पादन निर्माण होऊन बेकारी निर्माण होण्याची कुठल्याही प्रकारची शक्यता नसते. अशा प्रकारे JBCने या ठिकाणी या सिद्धांतामध्ये उत्पादन पातळी रोजगार पातळी कशा प्रकारे निर्माण होत असते आणि याचे त्याने या ठिकाणी स्पष्टीकरण केले आपल्याला दिसून येते. यामध्ये त्याने हा सिद्धांत स्पष्ट करण्यासाठी जी गृहीतके मांडलेली आहेत ती पुढील प्रमाणे. त्यामध्ये पहिलं गृहीतक जे आहे ते म्हणजे उत्पादनाच्या विविध प्रकारात साधनसामग्रीचे पर्याप्त वाटप घडून येत असते. दुसरं जे गृहीतक त्याने मांडलेलं आहे ते म्हणजे अर्थव्यवस्थेत मुक्त बाजार व्यवस्था अस्तित्वात असते. तिसरं गृहीतक जे मांडलेलं आहे ते म्हणजे वस्तू बाजारात व घटक बाजारात पूर्ण स्पर्धा असते. चौथं 4 नंबरचं जे गृहीतक आहे ते म्हणजे आर्थिक व्यवहारात सरकारचे निरहस्तक्षेपाचे धोरण असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर पुढील जे गृहीतक आहे 5 नंबरचं ते म्हणजे लवचिक बाजार व्यवस्था असते. त्याचबरोबर बचत आणि गुंतवणूक यांच्यामध्ये आपोआप समानता निर्माण होत असते. व्याजदर लवचिक असल्यामुळे बचत व गुंतवणूक यामध्ये समानता असलेली आपल्याला प्रस्थापित होत असते. पुढील गृहीतक जे आहे त्यामध्ये पैशाचा चक्राकार प्रवाह गळतीविना नियमित व सातत्यपूर्ण असतो. पुढील त्याचबरोबर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची स्थिती दिसून येत असते. आणि शेवटचं जे गृहीतक त्याने मांडलं ते म्हणजे अर्थव्यवस्थेतील समतोल हा दीर्घकालीन असतो. अशा प्रकारे त्याने गृहीतकांच्या माध्यमातून ही गृहीतके या ठिकाणी विचारात घेतलेली आहेत. त्यानंतर त्याने सिद्धांताचे स्पष्टीकरण करत असताना अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारची बेकारी दिसून येत नाही अशा प्रकारचं त्याने मत मांडलेलं आहे. अर्थव्यवस्थेमध्ये जो समतोल असतो तो दीर्घकालीन असलेला आपल्याला दिसून येतो. परंतु या ठिकाणी JBCने हा नियम स्पष्ट करत असताना त्याने स्पष्ट केले आहे की अर्थव्यवस्थेमध्ये तात्पुरता क्षेत्रीय असमतोल निर्माण होणे शक्य असते. कारण त्याच्या मते भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळामध्ये सर्वसाधारण समतोल हा निर्माण होत असला तरी काही वेळा क्षेत्रीय असमतोल निर्माण होण्याची ही शक्यता असते. कारण एखाद्या वेळी संयोजकाने केलेल्या चुकीच्या अंदाजामुळे एखाद्या वस्तूचा पुरवठा काही काळ मागणीपेक्षा जास्त किंवा कमी होण्याची शक्यता असते. परंतु अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार असल्यामुळे क्षेत्रीय असमतोल हा आपोआप नाहीसा होत असतो. म्हणजेच
अर्थव्यवस्थेमध्ये या ठिकाणी त्याने एक उदाहरणाच्या सहाय्याने स्पष्टीकरण दिलेलं आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेत एखाद्या वस्तूचा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त झाला असेल तर त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या उत्पादनासाठी उत्पादन घटक कमी पडून उत्पादन मागणीपेक्षा कमी होते आणि अशा प्रकारे क्षेत्रीय असमतोल हा त्यावेळी निर्माण होत असतो. परंतु विविध बाजारपेठेमध्ये सुद्धा एखाद्या बाजारपेठेमध्ये मागणीपेक्षा पुरवठा हा कमी जास्त झालेला आपल्याला दिसून येतो. जेव्हा एखाद्या बाजारपेठेमध्ये पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त असतो आणि त्याचवेळी दुसऱ्या एखाद्या बाजारपेठेमध्ये मागणीपेक्षा पुरवठा हा कमी असण्याची शक्यता असते. अशा प्रकारे क्षेत्रीय असमतोल तात्पुरत्या स्वरूपाचे निर्माण होत असतात, परंतु अशा प्रकारचे हे असमतोल किंमत यंत्रणेद्वारे ते आपोआप नाहीसे असं होत असतात किंवा ॲटोमॅटिकली ते दूर होत असतात. दीर्घकाळामध्ये सर्वसाधारण स्वरूपाचे समतोल प्रस्थापित होत असतो. थोडक्यात भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये सर्वच बाजारपेठेत सर्वच वस्तूंचा पुरवठा हा मागणीपेक्षा जास्त झालेला आहे किंवा मागणी कमी असल्यामुळे मालाचा उठाव झालेला नाही किंवा बाजारपेठा ह्या उत्पादनाने पूर्णपणे भरून गेलेल्या आहेत, अशा प्रकारची स्थिती कधीच निर्माण होत नाही. म्हणजेच बाजारपेठेमध्ये अतिरिक्त किंवा अतिउच्च उत्पादनाची स्थिती निर्माण होणे अशक्य असते आणि म्हणूनच आणि त्याचाच परिणाम म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये बेकारही दिसून येत नाही. कारण पुरवठ्याबरोबर मागणी असल्यामुळे उत्पादनाच्या सर्व घटकांना रोजगार प्राप्त होऊन पूर्ण रोजगाराची पातळी अस्तित्वात निर्माण झालेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच बाजारपेठेमध्ये बेकारी दिसून येत नाही. सर्व उत्पादन साधने पूर्ण रोजगाराच्या स्थितीत असतात आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये पूर्ण रोजगार पातळी अस्तित्वात आलेली आपल्याला दिसून येते. अशा प्रकारे या ठिकाणी JBCने क्षेत्रीय असमतोल कशाप्रकारे निर्माण होतो आणि तो कशाप्रकारे तात्पुरता स्वरूपाचा असल्यामुळे तो ॲटोमॅटिकली किंवा आपोआप नाहीसा होत असतो आणि अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळी अस्तित्वात येऊन बेकारी नाहीशी होत असते, याचे स्पष्टीकरण या ठिकाणी केलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर बेरोजगारीबद्दल त्याने आपले या ठिकाणी मत मांडलेले आहे. त्याच्या मते प्रचलित वेतन दरावर काम करण्याची इच्छा व क्षमता असूनही ज्या लोकांना काम मिळत नाही असे लोक बेकार आहेत किंवा बेरोजगार अवस्थेत आहेत असे म्हणणे चुकीचे ठरत असते. समजा प्रचलित वेतन दर मान्य नसल्यामुळे काही लोक बेकार अवस्थेत असतील तर त्यांना खऱ्या अर्थाने बेकार म्हणता येत नाही. कारण अशा प्रकारची ही बेकारी ऐच्छिक बेकारी असलेली आपल्याला दिसून येते. काही वेळा बाजारपेठेमध्ये कच्च्या मालाचा अपुरा पुरवठा, वाहतुकीतील अडचणी, विजेचा अपुरा पुरवठा, संघटन क्षेत्रातील तात्पुरता बिघाड, त्याचबरोबर वाहतूक यंत्राची पुनर्स्थापना, रोजगाराबाबतचे अज्ञान इत्यादीतून निर्माण झालेली बेकारी ही तात्पुरती किंवा टेम्पररी बेकारी असलेली आपल्याला दिसून येते किंवा त्याला म्हटलं जातं. पूर्ण रोजगाराच्या अवस्थेमध्ये अशा प्रकारची ऐच्छिक किंवा संघर्षात्मक बेकारी असू शकते. स्पर्धेच्या परिस्थितीमुळे असे कामगार किंवा असे बेकार लोक फार काळ राहू शकत नाहीत. कारण स्पर्धेमुळे वस्तूंना मागणी निर्माण होऊन उत्पादन घटकांची त्यामुळे मागणी वाढते आणि परिणामी त्यांना रोजगार प्राप्त होत असतो. या ठिकाणी JBCने पूर्ण रोजगाराच्या विषयी या ठिकाणी स्पष्टीकरण देत असताना असं म्हटलेलं आहे की अनैच्छिक बेकारीचा अभाव असेल तर त्याचवेळी पूर्ण रोजगार अस्तित्वात असतो. स्पर्धेच्या परिस्थितीमध्ये काम करू इच्छिणाऱ्यांना रोजगार मिळतो, मात्र मुक्त भांडवलशाही अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप केला तर अनैच्छिक बेकारी निर्माण होत असते. किमान वेतनासंबंधी सरकारने केलेले कायदे, श्रम बाजारात अपूर्ण स्पर्धेचे अस्तित्व, वेतनवाढीसाठी कामगार संघटनांचा दबाव, अर्थव्यवस्थेमध्ये
पूर्ण स्पर्धा असेल तर सरकारी हस्तक्षेप यामुळे बेरोजगारी अस्तित्वात निर्माण होत असते. जर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा असेल, सरकारचा कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नसेल आणि किंमत नियंत्रणाद्वारे अर्थव्यवस्थेची कार्ये आपोआप सुरळीत पार पाडत असेल तर अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार अस्तित्वात येऊन बेकारही दिसून येत नाही. अशा प्रकारे बेकारीची संकल्पना या ठिकाणी त्याने स्पष्ट केली आपल्याला दिसून येते. त्यानंतर त्याने रोजगार पातळी आणि उत्पादन पातळी निश्चित होत असताना बचत गुंतवणुकीमध्ये समानता कशा प्रकारे प्रस्थापित होते याविषयी स्पष्टीकरण दिलेले आहे. सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये बचत आणि गुंतवणूक यामध्ये जी समानता प्रस्थापित होते ती व्याजदरामुळे होत असते. व्याजदरातील बदलामुळे बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित होत असते. JBC यांच्या मते समाज विशिष्ट कालखंडातील आपले सर्व उत्पन्न खर्च करीत असतो. उत्पन्न आणि खर्च यांच्या चक्राकार प्रवाहातून समाजाच्या बचतीच्या स्वरूपातील दुसरा प्रवाह निर्माण होत असतो. आणि असे असले तरी बचतीच्या साहाय्याने भांडवली वस्तूंची खरेदी केली जात असते. त्यामुळे उत्पन्न बचतीच्या रूपाने जे उत्पन्न प्राप्त होत असते ते खर्च प्रवाहाला जी गळती लागते ती तेवढीच गुंतवणूक होऊन भरून निघते. बचत ही गुंतवणूक रूपाने खर्च केली जात असते आणि त्यामुळे बचत गुंतवणुकीत समानता प्रस्थापित होत असते. आणि यामध्ये ही समानता प्रस्थापित होण्यामध्ये व्याजदर महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. म्हणजेच बचतीवरून व्याजदरावरून गुंतवणुकीत आणि बचतीमध्ये समानता निर्माण होत असते. जेव्हा बचत ही गुंतवणुकीपेक्षा जास्त असते तेव्हा व्याजदर घटतात आणि त्यामुळे गुंतवणुकीला प्रोत्साहन मिळून गुंतवणुकीमध्ये वाढ होऊ लागते आणि बचतीचे प्रमाण कमी होते. बचत आणि गुंतवणूक यात समानता प्रस्थापित होऊन व्याजदर त्यामुळे स्थिरावतो. तसेच जेव्हा गुंतवणूक ही बचतीपेक्षा अधिक असते तेव्हा व्याजदरात वाढ होऊन बचत वाढते, परिणामी गुंतवणूक कमी होते. अशा रीतीने बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता दिसून येते आणि त्यावरून उत्पादन पातळी, रोजगार पातळी ही निश्चित होत असते. या ठिकाणी आकृतीच्या साहाय्याने बचत आणि गुंतवणुकीमध्ये समानता कशा प्रकारे प्रस्थापित होते आणि यामध्ये व्याजदराची जी भूमिका आहे ती या ठिकाणी या आकृतीमध्ये स्पष्ट केलेली आपल्याला दिसून येते. या बाजूच्या आकृतीमध्ये अक्षावर व्याजदर दर्शवलेला आहे, अक्ष अक्षावर बचत व गुंतवणूक दर्शवलेली आपल्याला दिसून येते. यामध्ये ग हा जो वक्र आहे तो एकूण गुंतवणूक दर्शवित आहे. ब हा वक्र एकूण बचत दर्शवतो. स बिंदूच्या ठिकाणी या ठिकाणी बचत गुंतवणुकीमध्ये समानता प्रस्थापित झालेली आहे आणि यावेळी हा व्याजदर निश्चित झालेला आपल्याला दिसून येतो. स्पर्धायुक्त बाजारामध्ये समाजाच्या बचतीमध्ये वाढ झाली असता बचत वक्र उजवीकडे सरकून ब हा नवीन बचतीचा वक्र तयार होतो. ब हा वक्र ग या गुंतवणूक वक्रास स1 या बिंदूमध्ये छेदतो आणि त्यामुळे स1 हा नवीन समतोलाचा बिंदू निर्माण होतो आणि या ठिकाणी व्याजदर हा R1 पर्यंत कमी झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमध्ये बचत गुंतवणूक यात व्याजदरातील बदलामुळे समानता प्रस्थापित होऊन पूर्ण रोजगार पातळी ही प्रस्थापित होत असते. अशा प्रकारे JBCने आपल्या या बाजाराच्या नियमामध्ये किंवा या सिद्धांतामध्ये उत्पादन पातळी आणि रोजगार पातळी यांची निश्चिती कशी होती किंवा ही रोजगार आणि उत्पादन हे कशा प्रकारे कोणत्या घटकावर निश्चित होत असतात याचे स्पष्टीकरण या ठिकाणी दिलेले आहे. आज आपण या लेक्चरमध्ये पहिला जो पॉईंट आहे 4.1 एक जो आहे त्याच्यामध्ये JBCचा बाजाराचा नियम याविषयी आपण अधिक स्पष्टपणे चर्चा केली. पुढील लेक्चरमध्ये आपण रोजगारविषयक केन्सनं मांडलेला जो सिद्धांत आहे तो आपण पाहणार आहोत.